झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राज्यातल्या महायुतीच्या विजयानंतर प्रत्येक पक्ष मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा नेता व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आहे। मात्र शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांकडून आणि आमदारांकडून इच्छा व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा ज्यांनी लाभ घेतला आणि जे मोठमोठ्या आजारातून जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात येऊन आता सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलेलं आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत। आपण पाहतो की हे सगळे वेगवेगळ्या आजारातून बरे झालेले रुग्ण आहेत आणि ज्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेतलेला होता, त्यांना त्याची मदत झालेली होती आणि त्यांनी या आजारातून बाहेर पडल्यानंतर आता बाप्पाच्या चरणी धाव घेतलेली आहे आणि आपली भावना व्यक्त केलेली आहे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची इच्छा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते। आपण काही या भाविकांशी बोलणार आहोत, रुग्णांशी बोलणार आहोत ज्यांनी आपली इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो जो आहे तो मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत आणि त्या सगळ्या मोबाईल्सवरती एकनाथ शिंदे यांचे वेगवेगळे फोटो जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या भाविकांची रुग्णांची हीच इच्छा आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे यांचं नाव फायनल व्हावं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही कुठून आलेला आहात, काय इच्छा व्यक्त केली, बाप्पाकडे काय मागितलंय? जय महाराष्ट्र। मी अंधेरी पश्चिमवरून आलेली आहे आणि मी आपले शिंदे साहेब त्यांच्या अंतर्गत राबवत आलेले इतके योजना आहेत आणि त्या योजनांचा फायदा लाखो करोडो निव्वळ मुंबईमध्येच नाही तर मुंबईच्या बाहेर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची सुविधा आणि सोयी लाभलेल्या आहेत। शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाद्वारे आणि मुख्यमंत्री योजनेअंतर्गत जेवढे पण त्यांना लाभ झालेले आहेत तेवढे सगळ्या रुग्णांचे आज सकाळपासून फोन येत आहेत की ताई आम्हाला फक्त आणि फक्त आपले संवेदनशील श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री हवे आहेत आणि तेच त्यासाठी आम्ही सगळेजण श्री सिद्धिविनायकांच्या चरणी साकडं घालायला आलेलो आहे की आम्हाला परत हाच मुख्यमंत्री व्हावा। जय महाराष्ट्र। आधी शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यान्वित होता आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष निधी सुरू केलेला आहे। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय भावना व्यक्त केले बाप्पाकडे? मी जय महाराष्ट्र, मी कल्याणीतून आलेलो आहे आणि मी कल्याणीतून आलेलो आहे आणि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आरोग्याचा यज्ञ सुरू केला आहे गेल्या 8 वर्षापासून त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख रुग्णांना जी मदत मिळाली त्या रुग्णांची सर्वांची हीच इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकनायक आणि रिअल नायक माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब व्हावे यासाठी आम्ही सर्वजण सिद्धिविनायक चरणी साकडं घालण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मोबाईल स्क्रीनवरती एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहायला मिळतोय। कुठून आलेला आहात आणि बाप्पाकडे काय मागितलंय? अंधेरी विधानसभेतून आहे, उपशाखा प्रमुख शिंदे साहेबांतूनच। तर यापूर्वीही जे वैद्यकीय कक्ष होतं पण जे ग्राउंड लेवलला जे काम चालू झालं आहे ते शिंदे साहेबांमुळे चालू झालेलं आहे आणि जी ग्राउंड लेवलला जी मदत मिळते आहे जी सामान्य लोकांना ती खूपच म्हणजे एक बोलतात ना स्वागतार्ह आहे। आणि आम्हाला पुन्हा आणि साताऱ्याचं एक होतं, माझेच मित्र होते, त्यांच्या मुलाचं ॲक्सिडेंट झालेला तर त्याला काहीतरी 7 लाख रुपयाचं हे बिल झालेलं। तर मॅडम आमचे बसलेत वैद्यकीय कक्षाचे ते हेड आहेत तर त्यांच्यामार्फत आम्हाला शिंदे साहेबांकडून बिलाचं सूट दिली गेलेली किंवा 2 लाखापर्यंत त्याला ते बिल हे करण्यात आलं होतं। तर त्यामध्ये मी सिद्धिविनायकांनी मी एक साकडं घालतो की शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही मनोमन माझी एक कामना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही बेळगावहून आलेला आहात, काय बाप्पाकडे मागितलं आणि काय प्रार्थना केली? आम्ही खास करून मुख्यमंत्री आपले शिंदे साहेबांसाठी साकडं घालायसाठी आज बेळगाववरून आले आहे आणि जवळपास आम्ही त्यांच्या जेव्हा 2.5 वर्षाचा कालावधी होता त्यावेळेला त्यांनी बऱ्यापैकी आमच्या सीमा प्रश्नावरती त्यांनी लक्ष दिलं, बारकाईने लक्ष दिलं। त्यांचे निकटवर्गीय आपले मंगेश चिवटे सरांमार्फत बेळगाववासियांना त्यांनी इतकं मदत केलेलं आहे की आजवर या 50 वर्षात कुठल्याही सरकारनं केलं नव्हतं आणि इतकं रुग्णांसाठी सुद्धा मदत झाली। एक फोनवरनं त्यांनी लाखो रुपये सँक्शन केले, काही गरजूंना त्यांच्याकडनं मदत झाली। सीमावासियांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातनं वैद्यकीय दृष्टिकोनातनं सीमा प्रश्नावरती मराठी अन्याय या सर्व रीतीनंच त्यांनी असं लक्ष दिलं की जवळपास आमचा हा जरी सीमा प्रश्न सुटला नाही ह्या 2.5 वर्षात आम्हाला वाटलं की आम्ही महाराष्ट्रात आहोत। त्या रीतीनं आम्हाला असं कळकळीची विनंती आहे
की पुन्हा एकदा त्यांच्या हातात जर सत्ता आली तर ह्या अजूनही आम्हाला चांगलं पाठबळ मिळेल आणि तिथं मराठीवरती जो वरवंटा फिरत आहे तो कुठंतरी थांबेल, असं एक आज ह्या देवाकडं कायम प्रार्थना केल्यावर मागणी पूर्ण होते म्हणतात, त्यासाठी आज इथं आलेला आहे मी. चरणी आलेल्या या सगळ्या रुग्णांच्या भावना आहेत की पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच व्हावेत आणि तशी प्रार्थना ते व्यक्त करतायत. मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष निधी ज्यांच्या नेतृत्वात चालतो ते मंगेश शेवटे आपल्यासोबत आहेत. सगळे रुग्ण बाप्पाकडेच्या चरणी प्रार्थनेसाठी आलेले आहेत, तुम्ही सुद्धा आहात. काय बाप्पाकडे मागितले? आज तुम्ही बघत असाल 101 रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक हे आपलं मुंबईचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाच्या चरणी आलेले आहेत. त्यांनी या सगळ्यांनी साकडं घातलं की या रुग्णांचे प्राण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून वाचले आणि म्हणून आमचं आयुष्य हे एकनाथजी शिंदेसाहेबांना मिळावंच. मात्र त्यासोबतच एकनाथजी शिंदेसाहेब पुन्हा एकदा जर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा हा रुग्णसेवेचा यज्ञ अहोरात्रपणे सुरू राहील आणि या माध्यमातून आणखी काही रुग्णांचे प्राण वाचतील, लाखो रुग्णांचे प्राण वाचतील. आणि म्हणून आपण बघितलं असेल की पाठीमागं एक 15 दिवसांपूर्वी 51,000 रुग्णांच्या जे आभारपत्र होते त्या आभारपत्रांची तुला एकनाथजी शिंदेसाहेबांची आपण केली आणि मला असं वाटतं की एक युनिक तुला या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांची झाली होती. त्यावेळी देखील सगळ्या 51,000 रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांनी आभारपत्र लिहून इच्छा व्यक्त केली होती की आदरणीय मुख्यमंत्री महोदय तुमच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं. आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि म्हणून हे सगळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक श्री सिद्धिविनायकाच्या चरणी त्यांनी साकडं घातलं आहे की पुन्हा एकदा शिंदेसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना ज्या पद्धतीनं लाभ मिळाला, त्यांना ज्या पद्धतीनं संकट काळात आरोग्याच्या संकट समय एकनाथजी शिंदेसाहेबांची मदत मिळाली आणि त्यांच्या नातेवाईकांचे प्राण वाचले, तसेच आणखी लोकांचे प्राण वाचावेत आणि म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांना हवेत. सगळ्या रुग्णांच्या भाविकांच्या प्रार्थना आपण ऐकल्या, त्यांच्या इच्छा जाणून घेतल्या. मात्र तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहात, शिवसेनेशी जोडलेले असलेले व्यक्ती म्हणून काय वाटतंय? कारण अनेक जण आपापल्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करतात. अर्थातच TV9च्या माध्यमातून मी पहिली प्रतिक्रिया वर्षा निवासस्थानी दिली होती विजय जल्लोष असताना की तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची इच्छा आहे की एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा लोकप्रिय चेहरा या निवडणुकीमध्ये सामोरं होता, म्हणून एवढं मोठं गवगवीत यश महायुतीला मिळालेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपद हे नैसर्गिक न्यायानुसार मुख्यमंत्रीपद एकनाथजी शिंदेसाहेबांनाच मिळालं हवं. कारण त्यांचं नेतृत्व होतं, त्यांचा चेहरा होता, म्हणून एवढं मोठं यश मिळालं आहे. आणि म्हणून लाखो शिवसैनिकांची जशी इच्छा आहे की एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान व्हावेत, त्याच पद्धतीनं आरोग्यसेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या माझी देखील इच्छा आहे की एकनाथजी शिंदेसाहेब जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान झाले तर आज 51,000 रुग्णांचे प्राण वाचलेत. येणाऱ्या काळामध्ये लाखो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल आणि हा आरोग्यसेवेचा महायज्ञ हा येणाऱ्या काळात देखील अविरतपणे आणि अविश्रांतपणे सुरू राहील आणि म्हणून या रुग्णसेवेकरिता एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत. पाहतोय की राज्यभरातून आलेले जे रुग्ण आहेत ज्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष निधीचा फायदा घेतला, लाभ घेतला आणि ते आजारपणातून बरे झाले, ते सगळे जे रुग्ण आहेत, भाविक आहेत, ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी बाप्पाकडे ही प्रार्थना केलेली आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच व्हावेत, तशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती कोण आता विराजमान होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.